नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 6 आहे, ज्यामध्ये आपण लेखा व कोशागार विभाग भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित टीसीएसच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत, जे की तुमच्या कनिष्ठ या लेखापालचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो कव्हर करण्यासाठी। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तुम्ही तेथून ह्या व्हिडिओचे मागील पार्ट देखील पाहून घ्या, ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे व संभाव्य प्रश्न पाहिलेले आहे। तर सध्या स्थितीमध्ये मित्रांनो 3 विभागाचे जे काही लेखा विभागाचे जाहिराती आलेल्या आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर या 3 विभागाचे ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहे। जर तुम्ही त्यासाठी अजूनही अप्लाय केला नसेल तर लगेच आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विभागाचे लिंक मिळतील आणि त्या ठिकाणाहून तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। आणि जे काही उर्वरित विभाग आहेत त्याचे देखील लवकरच आता जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, जे की कनिष्ठ लेखापाल या पदासाठी। तर पाहू आपण आजच्या या व्हिडिओमधले काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न पहिला, मेजर हुसेन यावर पुढील पैकी कोणत्या क्रांतिकारकाने जे की गोळी झाडली होती? तर मेजर हुसेन यावर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मंगल पांडे। तर मंगल पांडे यांनी जे आहे थोडक्यामध्ये मेजर हुसेन यावर जे आहे जे की गोळी झाडली होती, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे? तर कोणत्या नदीवर हा जो आहे प्रकल्प आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कृष्ण या नदीवर जे आहे कृष्णा नागार्जुन सागर प्रकल्प स्थित आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, तापी व पांजरा यांचा संगम डॅश येथे झाला आहे? तर कोण्या ठिकाणी झालेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुदावड या ठिकाणी जे आहे तो झालेला आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, धुळे या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे, नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गोदावरी या नदीवर जे आहे जे की नांदूर मध्यमेश्वर धरण आहे। ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर हे जे 2 ऊर्जा प्रकल्प आहेत ते कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असलेला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अवेलेबल झालेले आहेत, जे की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहेत, ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो 100% अभ्यासक्रम आहे तो कव्हर करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्या सिलेबसमध्ये दिले आहेत ते 100% यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे। त्यासोबत टीसीएसच्या आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे। त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्यतेरीत्याने व्हायला पाहिजे। ज्यांना कोणाला ही एक्झाम 100% आत्मविश्वासाने क्रॅक करायची आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, ज्याची प्राइस 350 ठेवण्यात आलेली आहे, जे की व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल। आणि 100% अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही परिपूर्ण कनिष्ठ लेखापाल याचा 100% अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी टीसीएस पॅटर्न आधारित आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल। याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होणार असेल। ज्यांना कोणाला ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील त्यांनी नक्की आपलं
स्टडी मटेरियल रेफर करा। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 7 असा आहे, महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 8 असा आहे, भारताचा 27% भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की रेगूर म्हणजेच की काळी मृदा या मृदेने जे आहे जे की 27% भाग हा भारताचा जो की व्यापलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 9, खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे? तर नेल्सन मंडेला यांच्याद्वारे लिखित किंवा त्यांचं आत्मचरित्र, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की लॉंग वॉक टू फ्रीडम हे जे आहे आत्मचरित्र नेल्सन मंडेला यांचे आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 10 असा आहे, संस्कृतमध्ये क्रियापदाला डॅश म्हणतात, तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आख्यात असं जे आहे संस्कृतमध्ये क्रियापदाला संबोधलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अतिशय जे की अधिक उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की लॅटराइट ही जी आहे जे की फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे। ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की उपसभापती यांच्याकडे देतात। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा आज आहे, कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म जे की अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सेनापती बापट यांचा जो जन्म आहे थोडक्यात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 14वा असा आहे, मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की विनोबा भावे यांनी जे आहे मधुकर नावाचे जे आहे थोडक्यात नियतकालीन सुरू केले होते। त्यानंतर आपला पुढील 15वा प्रश्न असा आहे, वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सार्वजनिक काका म्हणजेच की गणेश वासुदेव जोशी यांनी जे आहे थोडक्यामध्ये वकीलपत्र जे आहे जे की वासुदेव बळवंत फडके यांचं स्वीकारलेलं होतं। तर गणेश वासुदेव जोशी यांना जे आहे जे की सार्वजनिक काका म्हणून देखील संबोधलं जातं। तर परीक्षेमध्ये जास्त वेळेस तुम्हाला जे काही टोपण नाव आहे ते देखील विचारलं जातं, 1-2 प्रश्न, त्यासाठी जेवढे काही टोपण नावं आहेत ते तुम्ही जे काही आहे ते पाठ करून ठेवा, कारण का तुम्हाला परीक्षेत त्या संदर्भात पायाला 1-2 प्रश्न मिळू शकतात। त्यानंतरचा पुढील 16वा प्रश्न, बावनकशी सुबोधरत्नकार काव्य फुले या ग्रंथांची रचना खालीलपैकी कोणी केली आहे किंवा कोणीचे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सावित्रीबाई फुले यांच्या या संपूर्ण काही रचना आहेत, ज्यामध्ये बावनकशी, सुबोधरत्नकार आणि काव्य फुले, तर ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 17वा असा आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समसदरकाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे। श्रीपती शेषाद्री हे प्रकरण ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग 6 मधील आपण टॉप 16 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत। तर या प्रकारचे प्रश्नसंच आपण आता रेग्युलरलीच आपल्या चॅनलवर येणार आहेत, ज्यामध्ये आपण विषयाने आहे गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण हे देखील आपण सिरीज लवकरच सुरू करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपलं A to Z स्टडी मटेरियल घ्यायचं आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय माहिती सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।